सर्वसाधारण बाजारात 4,000 विक्री होत असलेल्या हरभरा नाफेड मार्फत 5,230 रुपयाचा हमी भाव मिळाला असून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते नाफेडच्या हरभरा खरेदीचा शुभारंभ चांदूर रेल्वे येथील बाजार समितीमध्ये करण्यात आला। संजय शंकर आंबाटकर आणि लीलाधर घटारे या शेतकऱ्यांना आजच्या चना खरेदीचा शुभारंभाचा मान मिळाला। गेल्या आठवड्याभरापासून बाजार समितीत चण्याची आवक वाढत असताना 4,000 ते 4,800 पर्यंत चण्याला भाव मिळत आहे। तर आज नाफेडने 5,230 रुपये या हमी भावाने आपली चना खरेदी सुरू केली आहे। त्याचा शुभारंभ माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बाजार समितीचे सभापती प्रदीप वाघ, उपसभापती भानुदास गावंडे, पंचायत समिती सदस्य अमोल होले, खरेदी विक्रीचे अध्यक्ष गोविंद देशमुख, बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, अतुल चांडक, अशोक चौधरी, प्रभाकर विखार, सुभाष वानखेडे, राजू राजनेकर आदी यावेळी उपस्थित होते। खरेदी विक्री संघामार्फत काल आणि आज 5,230 रुपये प्रति क्विंटल दराने चना खरेदी सुरू केलेली आहे। मार्केटमध्ये 44 ते 85 भाव असल्यामुळे शेतकऱ्याचं 700 ते 800 रुपये प्रति क्विंटलचं नुकसान होत होतं। म्हणून चांदूर रेल्वे खरेदी विक्री आणि दामणगाव खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्यासाठी तातडीनं ही आम्ही हरभरा खरेदी सुरू केलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि त्यांना तातडीनं पैसे मिळतील अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत। महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे। या उलट उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये मोदी सरकार गुंग असल्यामुळे आणि 7 तारखेला मतदान आटोपल्याबरोबर 8 तारखेपासून या देशातल्या खाद्यतेलाचे आणि 4 चाकी दुचाकीच्या तेलाचे प्रचंड भाव वाढ होणार आहे आणि गॅसची सबसिडी सुद्धा मोदी साहेबांनी बंद केलेली आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी नाही हे म्हणणं खोटं आहे, चुकीचं आहे। उलट भारतीय जनता पक्षाच्या काळात शेतकऱ्यांचे जे हाल झाले ते या काळात होत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ते शेतकऱ्यांना सर्व माहीत आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।